आपण दिवसभरात अनेक वेळा फोनवर बोलतो. मोबाईलच्या वापरात डोळ्यांसोबतच बोलण्यासाठी कानांचाही मोठ्या प्रमाणामध्ये आपण वापर करतो. कदाचित तुम्हाला हे माहिती नसेल, पण जगातील काही संशोधक हे फोनवर बोलताना डावा कान वापरायचा की उजवा यावर संशोधन करतायत. आणि या संशोधनात आता एक मोठा खुलासा समोर आलाय. बघूया. मोबाईल दिसला नाही की खूप जणांची चिडचिड होऊ लागते, कारण स्मार्टफोन ही आता अशी वस्तू झाली आहे जिच्याशिवाय आता कोणीच राहू शकत नाही. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांच्याच हातात फोन पाहायला मिळतो. प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून गेलेल्या या फोनचे अनेक दुष्परिणाम देखील पाहायला मिळतात. मोबाईल जास्त बघितल्यानं डोळे खराब होतात हे माहिती आहे, पण मोबाईलवरून बोलण्यानं आपल्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. त्यामध्ये फोनवर बोलताना नेमका कोणता कान वापरायचा, डावा की उजवा, याबाबत गेल्या काही वर्षात अनेक प्रकारचे अभ्यास समोर आले. शास्त्रज्ञांनी केलेल्या एका संशोधनानुसार फोनवर बोलण्यासाठी कोणता कान वापरायचा, 80% लोक फोनवर बोलताना उजव्या कानाचा वापर करतात. उजव्या कानानं फोनवरून ऐकण्यानं थेट मेंदूवर परिणाम होतो. फोनमधून निघणाऱ्या रेडिएशन मेंदूवर जास्त परिणाम करतात, ज्यामुळे व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींवर नाराज होऊ शकतो. त्यामुळे फोनवर बोलताना डाव्या कानाचाही वापर करावा, असं संशोधनातून सांगण्यात आलं. यासह फिनलँड सायंटिस्ट आणि न्यूक्लिअर सेफ्टी अथॉरिटीनं केलेल्या अभ्यासानुसार जेव्हा आपल्या पेशी फोनच्या संपर्कात येतात तेव्हा त्यामुळे रक्तमेंदूच्या अडथळ्याला हानी पोहोचवते आणि त्यामुळं ब्लड ब्रेन बॅरियरचं नुकसान होतं. सध्या कानाबरोबर आपलं मानसिक संतुलन सुद्धा बिघडत आहे, कारण कंटिन्यू मोबाईल वापरल्यामुळे एका कानावर एकाच हाताने जनरली आपण जो राईट हँडेड पर्सन असतो राईट साईडच्या साईडने वापरत असतो मोबाईल, तर कानावर कंटिन्यू आवाज ऐकल्यामुळे, गाणे ऐकल्यामुळे आणि ब्लूटूथ मध्ये कंटिन्यू मुलं आपण बघत असतो ते ब्लूटूथवर गाणे ऐकत असतात, त्यामुळे यावर कानावर सुद्धा परिणाम होत असतो. बरोबरच झोप न येणे, त्याबरोबर हेडेक, एन्झायटी अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी होत असतात. फोनवर बोलत असताना एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत फोन बदलत राहणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे फोनवर बोलण्यासाठी नेहमी दोन्ही कान वापरणं हाच उत्तम पर्याय आहे, असं आपण म्हणू शकतो. माधुरी कुमकरसह सुशांत पाटील, पुढारी न्यूज.